भारत आणि पाकिस्तान दरम्यान युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि आता भारताचा सायबर सेल देखील ॲक्टिव्ह झालेला आहे. भारताच्या सायबर सेलकडून पाकिस्तानातल्या कलाकारांना इन्स्टा आणि इतर ठिकाणी बॅन करून त्यांचे अकाउंट आता फ्रीज करण्याचं काम जे आहे ते सध्या सुरू आहे. आपल्यासोबत सायबर एक्सपर्ट तन्मय दीक्षित आहेत, जे आपल्याला नेमकं हे सगळं कसं सुरू आहे, कशा पद्धतीनं हा सायबर वॉर दोन्ही देशांमध्ये सुरू आहे हे आपल्याला सांगणार आहेत. तन्मय, नेमकी आत्ता काय परिस्थिती आहे? जे कलाकार पाकिस्तानातले आहेत त्यांना सध्या फ्रीज केलं जातं आहे, त्यांचे अकाउंट जे आहेत ते पूर्णपणे ब्लॉक केले जात आहेत. काय स्ट्रॅटेजी असणार आहे सायबर सेलची एकूणच? याच्यामध्ये जर आपण बघितलं गेलं तर सोशल मीडियावरती इन्फ्लुएन्सर हा सर्वात महत्त्वाचा पार्ट असतो. इन्फ्लुएन्सर जो असतो तो डायरेक्ट आणि इनडायरेक्टली जो आहे तो समोरच्या मास ऑडियन्सला जे आहे ते कन्व्हर्ट करू शकतो. त्यामुळे असे जे इन्फ्लुएन्सर पाकिस्तानमधले आहेत खूप मोठ्या प्रमाणावरती त्याचा भारतीय युजर्ससुद्धा त्याच्यामध्ये आहेत. त्याचे जे युजर्स आहेत, इन्फ्लुएन्सर्स आहेत, त्यांचे ID जे आहे ते आत्ता आपल्याला इथे बॅन झालेले दिसत आहेत. पण एकूणच आम्हाला जर तुम्ही स्क्रीनवर दाखवू शकलात की कशा पद्धतीनं हे सगळं सुरू आहे, एकूणच कशा पद्धतीनं हे ब्लॉकिंग सुरू आहे किंवा सर्वेलन्स भारताचा कशा पद्धतीने सुरू आहे? ओके, सो आपण इथे ऑन स्क्रीन येऊया. इथे जर आपण बघितलं तर ऑन स्क्रीनला आपल्याला लक्षात येईल की हे अली म्हणून एक ॲक्टर्स आहेत, पाकिस्तानमधले आहेत. त्याच्यासोबतच जर आपण बघितला तर त्यांचा ID जो आहे तो इंडियामधून स्पेसिफिकली जो आहे तो ब्ल्यूटिकचा व्हेरीफाय ID असला तरी तो इथे जो आहे तो बॅन केला गेलेला आहे. सो अशा प्रकारे जे आहेत ते आपल्याला बॅन केलेले दिसत आहेत. त्याच्यानंतर आपण इथे बघू शकतो की 1 मिलियन ट्विटर मॅपच्या जी वेबसाईट आहे त्या मॅपवरती जर आपण बघितलं तर भारतामधून पाकिस्तानला कुठला युजर हे करतोय तर ते आपण सुद्धा मॉनिटर करू शकतो. सो अशा प्रकारे आपण सर्व्हिलन्स जे आहे ते ओपन सोर्स इंटेलिजन्सच्या माध्यमातून जे आहे ते करू शकतो. आणि सेम तशाच टाईपमध्ये आपण बघू शकतो की इंटरनॅशनल लेवल्सवरती सुद्धा काही व्हिडिओज आहेत, काही इन्फ्लुएन्सर्स आहेत, ते दोन देशांच्या अगेन्स्ट जे आहेत ते मोठ्या प्रकारात जे आहेत ते कम्युनिकेशन्स करून मिसगाईड करू शकतात. सो याच्यासोबतच जर आपण बघितलं तर सोशल मीडिया हँडल्स जे आहेत या हँडलवरती जर आपण सर्वात महत्त्वाची गोष्ट बघितली तर जे पण चॅनल्स असतात त्या चॅनल्सवरती जे फोटो, व्हिडिओ, ऑडिओ अपलोड झालेले असतात ते जर संशयास्पद असतील असं जर वाटलं गेलं तर आपण सुद्धा ॲज अ इंडिव्हिज्युअल पर्सन हे रिपोर्ट करू शकतो. आणि रिपोर्ट्समध्ये आपल्याला 7 ते 8 वेगवेगळे ऑप्शन्स असतात. त्या ऑप्शन्सच्या माध्यमातून आपण त्याच्यावरती योग्य ती जी आहे ती कारवाई करू शकतो. आता मग याच्यात आणखी एक प्रश्न असा पडतो की सर्वसामान्य जो युजर आहे, ज्याला इनडेप्थ एवढं नॉलेज नाही आहे सोशल मीडियाचं किंवा या सगळ्या गोष्टींचं, त्यांनी आत्ता प्रिव्हेंटिव्ह काय मेजर्स घेतले पाहिजे, काय काळजी घेतली पाहिजे जेणेकरून पाकिस्तानी हॅकर्सकडून काही धोका निर्माण होणार नाही? ओके, सर्वप्रथम त्यांनी महत्त्वाची गोष्ट काय केली गेली पाहिजे की कुठलीही जी गोष्टीची ऑथेंटिकेट इन्फॉर्मेशन नाही आहे त्याला लाईक, शेअर, कमेंट जी आहे ती केली गेली नाही पाहिजे. शिवाय स्वतःचे अकाउंट जे आहेत ते सेफ आणि सिक्युअर करण्यासाठी पासवर्ड रेग्युलरली अपडेट केला गेला पाहिजे. पासवर्डमध्ये 2 कॅपिटल लेटर, 2 स्मॉल लेटर, 2 नंबर, स्पेशल कॅरेक्टर्स यांचा वापर करून स्ट्रॉंग केला गेला पाहिजे. शिवाय 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन्स हे ऑन केलं गेलं पाहिजे, जेणेकरून तुमचं अकाउंट जेव्हा तुम्ही लॉग इन कराल किंवा कोणी पण लॉग इन करायचा प्रयत्न करेल तेव्हा तुमच्या रजिस्टर ईमेलवरती आणि तसंच तुमच्या रजिस्टर मोबाईलवरती एक OTP येईल. तो टाकल्याशिवाय तुमचा अकाउंट जो आहे तो लॉग इन होणार नाही आहे. बघितलं की ज्या वेळेला भारत पाकिस्तान दरम्यान युद्धजन्य परिस्थिती असते त्यावेळेला दोन्ही बाजूचे सायबर सेल्स जे असतात ते ॲक्टिव्ह केले जात आहेत. इंडियन हॅकर्स किंवा इंडियन जे सायबर सेल आहे त्यांची सध्या काय प्रायोरिटी बघायला मिळते? जर आपण बघायला गेलो तर इथे आपल्याला डायरेक्टली गव्हर्नमेंटची काय हे चालू आहे ते तर लक्षात येत नाही आहे. पण गव्हर्नमेंटनी सर्वात महत्त्वाचा एक इनिशिएटिव्ह घेतला आहे की सायबर सेफ जे आहे ते करण्यासाठी त्यांनी स्टे सेफ ऑनलाईन म्हणून वेबसाईट्स काढली आहे. त्या वेबसाईट्सच्या माध्यमातून इंडिव्हिज्युअल युजर्ससाठी, इंडिव्हिज्युअल्स गव्हर्नमेंट एम्प्लॉईज जे आहेत त्यांच्यासाठी, इंडिव्हिज्युअल्स ऑर्गनायझेशन्समधले आहेत त्यांच्यासाठी आणि सिव्हिलियन्ससाठी त्यांनी अवेअरनेस प्रोग्राम्स काढलेले आहेत की ज्याच्या थ्रू मोठ्या प्रमाणे सायबर अवेअरनेस जो आहे तो सुद्धा केला जातो आहे.
खूप खूप धन्यवाद. आपण बघतोय की अशा पद्धतीनं भारत पाकिस्तान दरम्यान युद्धजन्य परिस्थिती असताना दोन्हीकडचे सायबर सेल्स जे आहेत ते ॲक्टिवेट झालेले आहेत. भारताकडनं देखील जे एथिकल हॅकर्स आहेत, जे सायबर सेलचे जे लोक आहेत ते या ठिकाणी प्रयत्न करत आहेत की कमीत कमी डॅमेज हे भारताला या निमित्तानं व्हावं आणि त्यासोबतच जे पाकिस्तानी कलाकार आहेत त्यांची आयडीज पूर्णपणे ब्लॉक करण्याची प्रक्रिया देखील आता या निमित्तानं सुरू झालेली आहे. त्यामुळे एकीकडे प्रत्यक्ष युद्ध कधी होईल ते अद्याप माहिती नसलं तरी सायबर सेलच्या माध्यमातून भारत आणि पाकिस्तान दरम्यान हे जे सायबर वॉर आहे तो आता सुरू झाल्याचं या ठिकाणी बघायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी.